ज्ञानेश्वरी पठण अध्याय 16 ओव्या 126 ते 150 श्लोक 0। त्वचा पाये शिरी हालियाही फडे न करे, वसंती ही अंबरी न होती फुले, नानारंभे चेनेही रूपे, शुके नुठिजेची कंदर्पे, का भस्मिवन्धी न उद्दीपे घृते ही जेवी, तेवीची कुमारू क्रोधे भरे, तैसे या मंत्राची बीजाक्षरे, तिये निमित्ते ही अपारे मिनलिया, परिधातया पाया पडता, नुठी गतायु पंडुसुता, तैसे नुपजे उपजविता, क्रोध उर्मिगा, अक्रोधत्व ऐसे नावते ये दशे, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया, आता मृत्तिका त्यागे घटू, तंतु त्यागे पटू, तेजिजे जेवी वटू, बीज त्यागे, का तेजुनी भिंती मात्र, तेजिजे आघवेची चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ, नाना जल त्यागे तरंग, वर्ष त्यागे मेघ, तेजिजती जैसे भोग, धन त्यागे, तेवी बुद्धिमंती देही, अहंता सांडुनी पाही, सांडिजे अशेषही, संसार जात, तया नाव त्यागो, म्हणे तो यज्ञांगो, हे मानोने सुभगो पार्थुपुसे, आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग, देव म्हणती चांग अवधान देई, तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे निरुते ते शांती पैगा, जैसा प्रलयांभूचा उभडू, बुडूनी विश्वाचा पवाडू, होय आपण पे निर्भिडू आपणची, मग उगम ओग सिंधू, अनुरेची व्यावहार भेदू, परिजलाक्याचा बोधू तोही कवणा, तैसे ज्ञेय देता मिठी, ज्ञातृत्वही पडे पोटी, मग उरे तेची किरटी शांतीचे रूप, आता कदर्थवित व्याधी, बळी करणाची या आधी, अपपरू न शोधी, सद्वैद्यू जैसा, का चिखली रुतली गाय, धडभाकडन पाहे, ज्योतियेची या ग्लानी होय काला भोला, नाना बुडतया ते सकरुणू, नपुसे अंत्यजू का ब्राह्मणू, काढोनी राखे प्राणू हेची जाण, की मायवनी पापिये उघडी केली बिपाये, तेने सविल्या विनन पाहे शिष्टू जैसा, तैसे अज्ञान प्रमादे प्रमादिकी, का प्राक्तनहीन सदोखी, निंदत्वाच्या सर्व विखी खिळले जे, तया अंगिक आपुले देवनिया भले,
विसर विजती सले सलत सलती ती ये आगा पुढिला सा दोखू करुणी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पुजूने देव पाहिजे पेरूनी शेता जाईजे तोषोनी प्रसादू घेईजे अतिथींचा तैसे आपुलेनी गुणे पुढीलांची उणे फेडून या पाहणे तयाकडे वाचुनी न विंधीजे वर्मी नातुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषितेही रामकृष्ण हरी।